afternoon, all of you. Good afternoon. Yes, good afternoon. Uh, you may have completed, all of you may have completed your homework because day by day we are going further with new collections of grammars, tenses, and towards speaking good English. So, let's start today's session. First of all, I would like to ask you, have you all understood should आणि should have तुम्हाला सर्वांना समजला आहे का? ओके, सो यू हॅव अंडरस्टूड. तर आज आपण should be चा अभ्यास करणार आहोत. 2 मिनिटं मी स्लाइड आपल्या समोर शेअर करतो आणि मग आपण should be च्या अभ्यासाला सुरुवात करत आहोत. सो लेट मी सी. येस, या ठिकाणी शुड बी म्हणजे असले पाहिजे, असावे किंवा असायला हवे याचा अर्थ काहीतरी घडणे किंवा आवश्यक असणे अशी अपेक्षा व्यक्त केली. 1 मिनिट. ओके, तर शुड बी म्हणजे काय, तर असले पाहिजे, असावे, असायला हवे याचा अर्थ काहीतरी घडणे किंवा असणे आवश्यक आहे अशी अपेक्षा व्यक्त करणे असा होतो. जोपर्यंत आपण वाक्यामध्ये करत नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. याच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला 2 प्रकारे शुड बी सांगायचं आहे. नीट ऐकून घ्या मी काय म्हणतोय. रेकॉर्डिंग चालू आहे, हे तुम्हाला पुन्हा सुद्धा पाहता येईल. आवाज येत नाही. ओ, आय एम व्हेरी सॉरी. हे म्यूट ठेवलं होतं म्हणजे आता पण तुम्हाला कोणाला काही कळलंच नाही का म्हणलं. परत रिपीट करतो बरं का आता. ओके, सॉरी. आता बघा, आपण आज शुड बीचा अभ्यास सुरू करणार आहोत. शुड बी म्हणजे असले पाहिजे, असावे किंवा असायला हवे याचा अर्थ काहीतरी घडणे किंवा असणे आवश्यक अशी अपेक्षा व्यक्त करणे असा होतो. पण याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला माझ्या अनुभवाप्रमाणे शुड बी कसा असतो याच्याबद्दल डिटेल्स मध्ये सांगणार आहे, तोंडी. ते नीट ऐकून घ्या मला काय म्हणायचंय. कर्त्यानंतर शुड बी. आजपर्यंत आपण पाहिलं आहे की कर्त्यानंतरच मॉडेल ऑक्झिलरीज किंवा हेल्पिंग वर्ब्स येतात, मग त्यानुसार मूळ क्रियापदाची रूपे येतात. आता शुड बी हा जो प्रकार आहे, हा शुड बी 2 प्रकारे बोलला जातो. एक तर डेफिनेशन लक्षात घ्या, कर्ता अधिक शुड बी अधिक ऑब्जेक्ट, म्हणजे नाम किंवा ऑब्जेक्ट असं काहीतरी म्हणा, किंवा ऑब्जेक्ट म्हणलं तरी चालेल. तर शुड बी या ठिकाणी आपल्याला दिसतो कसा, बघा आपल्याला दिसतोय या स्क्रीनवरती. म्हणजे याप्रमाणे नाम किंवा ऑब्जेक्ट, जसं आपण पहिलं पाहिलं होतं ना, पोझिशन किंवा इन्फॉर्मेशन बघा साध्या काळांमध्ये, त्याच्यामध्ये विल बी आला होता. हा साध्या भविष्य काळामध्ये राम गाडीमध्ये असेल, राम विल बी इन द कार, असं आपण वाक्य पाहिलेलं बघा. म्हणजे मागे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सिंपल टेन्सेसचे एपीआय तुम्हाला लक्षात येतील. हे एपीआय तुम्हाला वारंवार मागे जाऊन बघणे आवश्यक आहे, कारण असे मध्ये आधी येतात कधीतरी. मग त्यातला एपी जो आहे तो एकतर इन्फॉर्मेशन सारखा सुद्धा वापरलाय शुड बी. हा शुड बी जो आहे, जसा साध्या भविष्य काळामध्ये इन्फॉर्मेशन होतं की राम गाडीमध्ये असेल, राम विल बी इन द कार. मग आता तुमचे इंग्रजी प्रवाही असेल किंवा असले पाहिजे. आता बघा, जे मगाशी वाक्य म्हटलं ना मी, राम गाडीमध्ये असेल, तर हे वाक्य जर असं म्हटलं, राम गाडीमध्ये असायला पाहिजे, तर असायला पाहिजे म्हणजे शुड बी, म्हणजे राम शुड बी इन द कार. आता बघा, विल बीच आपण पाहिलेलं आहे, तुम्हाला सर्वांना येत आहे ते सिंपल फ्युचर टेन्स मधलं इन्फॉर्मेशन. जसं तिन्ही काळांमधलं इन्फॉर्मेशन जर बघितलं तर राम गाडीमध्ये आहे, राम इज इन द कार. राम गाडीमध्ये होता, सिंपल पास्ट टेन्स इन्फॉर्मेशन, राम वॉज इन द कार.
आणि राम गाडीमध्ये असेल, सिंपल फ्युचर टेन्स इन्फॉर्मेशन, राम विल बी इन द कार. हा असा विल बी आला कारण असेल असं म्हटलेलं आहे. पण जर हेच वाक्य जर असं म्हटलं गेलं की राम गाडीमध्ये असायला पाहिजे, तर मग विल बी न येता शुड बी आला, म्हणजे विल निघून गेला आणि फक्त शुड आला. राम शुड बी इन द कार. आता तुम्हाला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, तर राम विल बी इन द कार आणि राम शुड बी इन द कार, म्हणजे राम गाडीमध्ये असेल आणि राम गाडीमध्ये असायला पाहिजे, या दोन्ही मधला फरक मराठीमध्ये काय होतो तेवढा कोण सांगेल मला बरं? एनीबडी ऑफ यू कॅन टेल मी. राम गाडीमध्ये असेल आणि राम गाडीमध्ये असायला पाहिजे. शक्यता. बर, राम गाडीमध्ये असेल आहे तर शुअर, ते सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. राम गाडीमध्ये असेल इथं अंदाज व्यक्त केला सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे राम विल बी इन द कार. आणि राम गाडीमध्ये असायला पाहिजे, राम शुड बी इन द कार. या दोन्हीतला फरक काय? असेल आणि असायला. कंपल्सरी का असायला पाहिजे? हा, म्हणजे आणि असेल म्हणजे हा भविष्य काय ते कळतंय, शक्यता वर्तवली. आणि असायला पाहिजे म्हणजे बरं, म्हणजे इथं कॉन्फिडन्स जास्त आहे, इथं शुअरिटी जास्त आहे. असायला पाहिजे, असायला पाहिजे इथं सुद्धा अंदाज व्यक्त केला बघा. आणि असेल म्हणजे पण अंदाज व्यक्त केलाय. राम गाडीमध्ये असेल, अंदाज आहे, माहित नाही ना की जा बघ बघ राम गाडीमध्ये असेल. आणि राम गाडीमध्ये असायला पाहिजे, बघा फरक. हे फरक का बघायचा आहे? आणि बोलताना आपल्याला लागणार नाही. राम गाडीमध्ये असेल, राम गाडीमध्ये असायला पाहिजे, तर राम गाडीमध्ये असायला पाहिजे म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीला फुल गॅरंटी आहे की या वेळेला राम गाडीमध्ये असतो. आणि मग तो म्हणते राम आत्ता गाडीमध्ये असायला पाहिजे, कारण मी रोज त्याला या वेळेला गाडीमध्ये पाहतो. म्हणजे शुडीमध्ये तो अंदाज थोडासा दृढतेकडे जातोय, निश्चितपणाकडे जातोय. ओके, तर अशा अर्थाने आपल्याला इथे दिसतोय. आपले या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये काही जणांची नावं नसतात, म्हणजे प्लस प्लस माहिती आहे मला. आता काय मीठ कोरोना आहे कोणाचं सांगायला जरा? मीठ कोरोना, कोरोनिक काय? हा कोरोना. मी 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 ना थोडस वेगळा अर्थ लावला, सॉरी हा. सारिका बोलताय का तुम्ही? मीच कोराने. ओके 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 ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. म्हणजे का, कारण मला आता प्रश्न विचारायचे आहेत ना, म्हणजे कोण कळावं म्हणून मी विचारलं मी. ओके ओके, फाईन. आता बघा इथे मी तुम्हाला सांगितलं शुड बी नंतर नाम किंवा विशेषण आलंय, ते स्क्रीनवर दिसतंय. आणि दुसरा शुड बी जो आहे तो चालू भविष्य काळासारखा आहे बघा. म्हणजे विल बी नंतर क्रियापदाचे आय एन जी रूप आपण बघितले, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. राम गाडी चालवत असला पाहिजे. राम राम गाडी चालवत असला पाहिजे, राम शुड बी ड्रायव्हिंग द कार. आणि चालू भविष्य काळामध्ये राम गाडी चालवत असेल, राम विल बी ड्रायव्हिंग द कार. आता फरक काय आला दोन शुड बी मध्ये? तर एका शुड बी नंतर नाम किंवा विशेषणाचा वापर झालेला आहे, आणि दुसऱ्या शुड बी नंतर क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर झालेला आहे. असे दोन शुड बी. तर एक शुड बी म्हणजे काय? तर जसं मी आता म्हणलं ना, राम गाडीमध्ये असायला पाहिजे, कृती घडत नाही, फक्त अंदाज व्यक्त केलेला आहे. राम शुड बी इन द कार. आणि राम गाडी चालवत असला पाहिजे, तर राम शुड बी ड्रायव्हिंग द कार. एक मिनिट तुम्ही,
तुम्ही ऑडिओ म्यूट करत जावा, म्हणजे काय होईल, तुम्हाला पण डिस्टर्ब नाही, दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही. मग हे सगळं काय होतं, रेकॉर्ड होतं ना, मग तुम्हालाही डिस्टर्ब होईल. त्यावेळी तुम्हाला पर्सनली काय बोलायचं असेल ना घरी, तर तुम्ही थोडंसं म्यूट करत जावा, म्हणजे सगळ्यांनाच ते बरं आहे. बरं. राम गाडी मध्ये असायला पाहिजे, राम शुड बी इन द कार, आणि राम गाडी चालवत असला पाहिजे, राम शुड बी ड्रायव्हिंग द कार. म्हणजे एका ठिकाणी शुड बी नंतर राम शुड बी इन द कार, म्हणजे नावाचा वापर झालाय कार म्हणून, आणि एका ठिकाणी राम गाडी चालवत असला पाहिजे, तर कृती आलेली आहे, राम शुड बी ड्रायव्हिंग द कार. अशा पद्धतीची वाक्य दोन प्रकारे दिसतात. एका ठिकाणी शुड बी नंतर नाम किंवा विशेषण आलंय, जे आपण इन्फॉर्मेशन कॉलम मध्ये बघितलंय एपीआयच्या, आणि एका ठिकाणी शुड बी नंतर क्रियापदाचं आयएनजी रूप आलंय, जे पाहिलं आपण चालू भविष्य काळामध्ये विल बीच्या रूपात. विल बी आणि क्रियापदाचं आयएनजी रूप, तर विल बीच्या ऐवजी शुड बी आलाय. मग विल बी म्हणजे काय, पुन्हा उदाहरण, राम गाडी चालवत असेल, राम विल बी ड्रायव्हिंग द कार, आणि राम गाडी चालवत असला पाहिजे, राम शुड बी ड्रायव्हिंग द कार. खरं तर या दोन वाक्यांमध्ये एवढा काही फरक नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ देतो मी तुम्हाला साधं उदाहरण, की तुम्ही रामला फोन लावला, राम कोणतर तुमच्या ओळखीचा आहे, आणि तुम्ही रामला फोन लावला, आणि रामनी फोन अटेंड नाही केलेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही वाक्य बोलता, राम गाडी चालवत असेल, कदाचित थोड्या वेळाने करेल परत तो. मग तुम्ही म्हणताय, राम विल बी ड्रायव्हिंग द कार, मे ही कॉल आफ्टरवर्ड्स. आणि जर तुम्ही हे न बोलता असं म्हटलात, राम गाडी चालवत असला पाहिजे, पण नंतर फोन करेल, मग तुम्ही म्हणणार, राम शुड बी ड्रायव्हिंग द कार, ही मी कॉल आफ्टरवर्ड्स. म्हणजे विल बी आणि मे बी वापरलाय, याच्यामध्ये एवढा फरक नाहीये. पण आपल्याला शिकताना बेसिक सगळे फरक समजून घेणं गरजेचं आहे. बोलताना 60-40 आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला 100 मीटरच्या स्पर्धेमध्ये पळायचंय, तयारी 1 किलोमीटर, म्हणजे तयारी आपण 10 पट करतो, बोलताना सोपं जातं 60-40. तुमच्यातला एखादी विद्यार्थी म्हणला त्याच प्रसंगाला, राम विल बी ड्रायव्हिंग द कार, आणि दुसरा त्याच प्रसंगाला म्हणतोय, राम शुड बी ड्रायव्हिंग द कार. काही एवढा फरक पडत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल बोलणार ना व्यवहारामध्ये, ते सोपं असणार आहे कम्पेअर टू शिकताना. कारण शिकताना इतंभूत शिकलं जाणार आहे. का डोंट वरी, नाही समजलं हे आपोआप नंतर क्लिअर होईल. आता पुढचं वाक्य. पहिलं वाक्य, तुमचे इंग्रजी प्रवाही असले पाहिजे. युअर इंग्लिश शुड बी फ्लुएंट. प्रवाही म्हणजे अस्खलित, त्याला फ्लुएंट म्हणतात. दुसरं वाक्य, हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी मोफत असावा. इच्छा व्यक्त केलेली. द कोर्स शुड बी फ्री फॉर स्टुडंट. बघा इथे क्रियापदांचा वापर नाही येते कुठे. शुड बी फ्री फॉर स्टुडंट. आणि तिसरं, अन्न ताजे असायला हवे. द फूड शुड बी फ्रेश. ऍडजेक्टिव्हचा वापर झालेला आहे. आता अशा वाक्याचा होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न करायला फक्त शुड बी मध्ये नॉट बसतो, प्रश्नार्थी मध्ये शुड आणि बीच्या मध्ये करता बसतो, आणि नकारार्थी प्रश्नार्थी मध्ये शुडंट बीच्या मध्ये करता बसतो, जे आपण नेहमी पाहतो. आता या ठिकाणी मी काही वाक्य तुमच्या समोर शेअर करतो. ती वाक्य आपण इंग्लिश मध्ये करण्याचा प्रयत्न करूया. हा, पहिलं वाक्य आहे, तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे. तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे. याचं कुणी एखादे उत्तर द्या, मग मी सुरुवात करतो. कोण उत्तर दिलं याचं? फक्त स्पीकर ऑन करा, म्हणजे मग मी एकाला कोणाला सांगेन. बर, सारिका, सारिकाजी तुम्ही उत्तर दिले. येस, व्हेरी गुड. युअर हेल्थ शुड बी गुड. असणे, असायला पाहिजे, असणे म्हणून बीचा वापर झाला, असं पण म्हणू. युअर हेल्थ शुड बी गुड. याचा नकार तुम्ही सांगायचा मॅडम, की तुमचे आरोग्य वाईट नसायला पाहिजे. बॅड, वाईट म्हणून बॅड. युअर हेल्थ शुडंट बी बॅड, है ना. हा, तुमचे आरोग्य चांगले असायला पाहिजे का? गुड. हा, आणि तुमचे आरोग्य चांगले नसायला हवे का?
गुड. गुड, गुड, गुड. कारण नकारार्थी चौथार्थी वाक्य कसं होते बघा, तुम्हाला समजून सांगतो. तुमचे आरोग्य चांगले नसायला हवे का? म्हणजे याचा अर्थ असायला हवे असा होतो. तू रोज उठून अभ्यास करायला नकोय का? आई म्हणते ना मुलाला, तू रोज उठून अभ्यास करायला नकोय का? म्हणजे हवा आहे. म्हणून हे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य हवा आहे या दृष्टिकोनातून बोललेलं आहे, की तू माझं ऐकायला नकोय का? म्हणजे ऐकायला पाहिजे. पण हे वाक्य झालं, तुमचे आरोग्य चांगले नसायला हवे का? शुडंट युअर हेल्थ बी गुड? असं आलं. ओके, ठीक आहे. दुसरं वाक्य, अन्न नेहमी ताजे असावे. अनुराधा देशपांडेजी बोला. हा, व्हेरी गुड. आता मराठी आणि इंग्लिश नकार. आता असं करू, नेहमी ताजे असावेच तर नसावे, तर ताजे घेऊ आपण. अन्न नेहमी शिळे नसावे. शिळे म्हणजे स्टेल. हा, STALE. द फूड. हा, STALE, स्टेल. द फूड शुडंट बी स्टेल. आता प्रश्न. हा, फ्रेश. हा, आणि अन्न नेहमी ताजे नसावे का? हा, हा, फ्रेश. अन्न नेहमी ताजे नसावे का? म्हणजे असावे, म्हणून फ्रेश घेतलाय. शुडन द फूड बी फ्रेश? असं झालं ते. ओके. क्रमांक 3, बोला. हा, 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 हा. बरोबर आहे, बरोबर आहे. फक्त बोला, बोला. आता या ठिकाणच्या वाक्यांचा एकंदर असंच येतोय सिक्वेन्स, की होकार तो जो आहे ना, त्याला नकार आपण बदलला, तर प्रश्न आणि नकारार्थी प्रश्नाला शक्यतो बदल जात नाही. आपण एक छोटं उदाहरण पुन्हा एकदा पाहूया. तुमचे आरोग्य चांगले असायला पाहिजे, होकार. मग तुमचे आरोग्य वाईट नसायला हवे, नकार. आता प्रश्न घेऊ, तुमचे आरोग्य चांगले असले पाहिजे का? तर तुमचे आरोग्य वाईट असले पाहिजे का? तर आपण नकारार्थी, सॉरी, प्रश्नार्थीला पण आपण बदललं बघा. तुमचे आरोग्य वाईट असले पाहिजे का? म्हणजे नसले पाहिजे. आणि तुमचे आरोग्य चांगले नसले पाहिजे का? म्हणजे आपण काय केलं बघा, आपण होकार जो आहे तो सेम घेतला, नकारला आपण काय केलं, बदललं, चांगल्याचं वाईट केलं. प्रश्नार्थीला आपण काय केलं होतं, तुमचे आरोग्य वाईट असले पाहिजे का? म्हणजे नकार आणि प्रश्नाला आपण चांगलेच वाईट केलं, आणि नकारार्थी प्रश्नार्थीला आपण चांगलेच ठेवलं. म्हणजे वाक्य क्रमांक 1 ला आहे तसं, वाक्य क्रमांक 2 आणि 3 ला तुम्ही बदललं तरी चालेल. कारण का माहिती का, प्रॅक्टिकल वाक्य आपण बनवतोय. नाही तर सोपं झालं असं सरळ सरळ. अन्न नेहमी ताजे असावे, अन्न नेहमी ताजे नसावे, अन्न नेहमी ताजे असावे का, आणि अन्न नेहमी ताजे नसावे का. तसंही चाललं असतं, पण आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल वाक्य घ्यायचंय, म्हणून मी थोडंसं ताजेचं मग शिळं. गॉट इट, मनीषा भोसले मॅडम? ओके. आणि लक्षात ठेवा, तुम्ही बोला, काय चुकलं तर आपण वेळेला बघूया, डोंट वरी. आता कोण बोलते, तुम्हीच बोलताय का, मनीषा चव्हाण मॅडम बोलताय? प्रत्येकाला वेळेवर. हा, हा, अगदी अगदी सुंदर. एव्हरीवन शुड बी पंक्च्युअल. व्हेरी गुड. नकार घ्या. हा, अरे शिस्तबद्धच विरुद्ध काय आठवतंय का? हेच घ्या, चला जाऊ द्या. एव्हरीवन शुडंट बी पंक्च्युअल. हा, येस. हा, येस. आणि मराठी नाही सांगितलं तुम्ही.
हा. Everyone shouldn't. हम्म. नसाय. हा. हा. बी पण. व्हेरी गुड. पाणी स्वच्छ असले पाहिजे. आता हे आपल्याला घेत आहेत. पाणी स्वच्छ असले पाहिजे. अश्विनी मेहत्रे मॅडम. सांगा सांगा. थांबा थांबा थांबा. प्रतिभा मॅडम थांबा. अश्विनी मॅडम सांगा. हा. क्लीन. येस. आता हेच घ्या. चला गडबड काय होईल तुम्ही वाक्य राहतं माझ्यामध्ये. पाणी स्वच्छ असले पाहिजे. वॉटर शुड बी क्लीन. पाणी स्वच्छ नसले पाहिजे. घ्या. क्लीन. 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 हा. पाणी स्वच्छ असले पाहिजे का? वॉटर. बी. 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 शुड वॉटर बी क्लीन. आणि पाणी स्वच्छ नसले पाहिजे का? ओके. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चांगले असले पाहिजे. आता प्रतिभा मॅडम घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासात चांगले असले पाहिजे. प्रतिभा मॅडम कुठे गेल्या? कुठे गेल्या? हा बोला. प्रतिभा. हा बोला. हा. गुड. गुड ॲट स्टडीज. Students should be good at studies. Students should be good at studies. हा. हा. नकार घ्या. आता इंग्लिशच घ्या. चला. तुमचा रेंजचा प्रॉब्लेम आहे ना, तर इंग्लिश घ्या. चला. येस. प्रश्न घ्या. बी. शुड द स्टुडंट्स बी. चौथं घ्या. येस. व्हेरी गुड. आता या ठिकाणी दीपाली शिंदे मॅडम तुम्ही सांगायचं आहे आपल्याला. तुमचं आहे कार्यालयाचे वातावरण शांत असावे. नाही. इथं काम नाही येणार. आता वातावरण म्हणून का घ्या? द ऍटमॉस्फिअर इन द ऑफिस शुड बी पीसफुल. शांत म्हणून पीसफुल म्हणू आपण. पीसफुल. व्यक्तीसाठी शांत म्हणून काम म्हणतात. पीसफुल. हा. पीसफुल. द ऍटमॉस्फिअर इन द ऑफिस शुड बी पीसफुल म्हणा. परत सांगतो हा. कार्यालयाचे वातावरण शांत असावे. वातावरण म्हणून सुरुवात करणार दी ऍटमॉस्फिअर. दी ऍटमॉस्फिअर ऑफ दी ऑफिस म्हणलं तरी चालेल. ऑफ दी ऑफिस. ऑफ द ऑफिस. दी ऍटमॉस्फिअर ऑफ दी ऑफिस शुड बी पीसफुल म्हणा. नकार घ्या. ऑफिस. पीसफुल. नकार सांगा. इंग्लिश घ्या फक्त. हा. प्रश्न.
चौथं शुडंट. बी पीसफुल. येस. ओके. आता या ठिकाणी पुढे येणार आहे बघा मनीषा भोसले मॅडम. मनीषा भोसले मॅडम आपलं हे आहे, नियम सर्वांना समान असले पाहिजे. फक्त आता इंग्लिश घ्या. हम्म. बरोबर, फक्त इंग्लिश घ्या आता चारी. येस. नका. हा. हा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता आपल्याला बोलणार आहेत नीता शुभागडे मॅडम. मला एक दोन मिनिटं बघू दे. प्रतिभा मॅडम झाल्या, मनीषा भोसले, अनुराधा, अश्विनी, दीपाली, महेश चव्हाण, मीत. नीता शुभागडे, तुम्ही सांगायचं मला वाक्य. आणि तुमचं वाक्य आहे बघा मॅडम, कोणती वस्तू टिकाऊ असायला पाहिजे. हा, शबाश शबाश शबाश. कोणतेही, कोणतेही, एनी ऑब्जेक्ट शुड बी ड्युरेबल. व्हेरी गुड. सांगा आता चारी. हा. हा. व्हेरी गुड. आता बघा, ही जी वाक्य विचारतो याच्यामध्ये क्रियापदांचा वापर नाहीये. शुड बी नंतर नाम किंवा विशेषण येत आहेत. आपल्याकडे आता बघा झालेले आहेत. आता श्रद्धा मॅडम प्लस तुम्ही द्यायचं आता उत्तर. तुमचं वाक्य आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक असायला असले पाहिजे. या वाक्यामध्ये प्रेरणादायक असायला हवे. हा. 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 येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. स्टुडंट. शबाश. नकार घ्या, फक्त मराठी काय आपलं इंग्लिश. व्हेरी गुड. आणि शुडंट. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. हा. आता छान. पुढे आता आहे रत्ना खर्डेकर मॅडम. तुमचं आहे वाक्य बघा, आपल्या निर्णयामध्ये स्पष्टता असली पाहिजे. स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी. हे शेवटी रत्ना खर्डेकर मॅडम. हा. क्लिअर म्हणलं तरी चालेल. क्लिअर. 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 येस. आवर डिसिजन शुड बी क्लिअर. व्हेरी गुड. नकार. प्रश्न. हा. नकारार्थी प्रश्न. व्हेरी गुड. आता रेणुका बावधाने मॅडम, तुमचं वाक्य आता आहे ते, शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली असली पाहिजे. शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली असली पाहिजे. येस मॅम. हा. इन द सिटीनी सुरुवात नाही होणार. द ट्रॅफिक इन द सिटी. हा. व्यवस्था शुड बी गुड. हा. हा. शुडंट बी गुड. प्रश्न. हम्म. हम्म. बी गुड. हम्म. हा. येस. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता अजून पुढचे आहेत श्वेता मेहेंदळे मॅडम.
मी मराठी का नको म्हणले, तुम्ही पाठवताना मला होमवर्कला मराठी इंग्लिश पाठवा, पण इथं प्रत्येकाला राऊंड मिळेल म्हणून फक्त इंग्लिश सांगतोय. पारावं, कोणतेही काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. कोणतेही काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. मेहेंदळे मॅडम. बाकीच्यांनी येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. नकार. एनीच्या ऐवजी एव्हरी म्हणा, एव्हरी वर्क. वर्क. हा. हा. येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी आहे स्नेहल कडलग मॅम. तुमचं वाक्य आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला वेळेचे महत्व कळले पाहिजे. ओके, बर, ठीक आहे. नेक्स्ट कोण आहे बरे इथे? सुशीला ठाकरे मॅडम, सांगणार आहात का मॅडम? बर. स्वप्नाली मॅडम, तुम्ही सांगा. तर थांबा, बघा वाक्य काय, प्रत्येक विद्यार्थ्याला वेळेचे महत्व कळले पाहिजे. एव्हरी स्टुडंट शुड नो. आता बघा, शुड बी इथे आलं नाहीये, कळले पाहिजे. मग एव्हरी स्टुडंट शुड नो द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम. म्हणजे हे वाक्य गेलं कुठं बघा, मध्येच एक वाक्य बदललं, फक्त शुडवाला वाक्य आलं, आपण जो शिकलोय तो परवा दिवशी. इथे शुड बी बसत नाहीये, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला वेळेचे महत्व कळले पाहिजे. इथे असायला पाहिजे वगैरे असं काही दिसत नाही. असणे म्हणून बी असतो बघा, प्रत्येक वाक्यात असणे आहे, इथं असणे नाहीये. म्हणून हे वाक्य फक्त शुडवर गेलं. शुड नंतर क्रियापदाचं पहिलं रूप, कळणे म्हणजे नो. एव्हरी स्टुडंट शुड नो द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम. स्वप्नालीजी सांगा चारी. हा, कोणतेही काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, शुड बी डन. आता बघा, 2 मिनिटं, 12वा प्रश्न बरोबर विचारला स्वप्नालीने. 12वं वाक्य काय आलं बघा, कोणतेही काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. एनी वर्क शुड बी डन विथ लॉयल्टी. हा शुड बी नंतर क्रियापदाचं तिसरं रूप डन आला. म्हणजे हे 12वं वाक्य गेलं बघा ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये. तर ऍक्टिव्ह पॅसिव्ह आपला हा भाग व्हायचा आहे, पण बरं झालं हे वाक्य आलं. म्हणजे आपल्या ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये कशी वाक्य असतील याचा आपल्याला थोडीशी झलक मिळाली. कोणतेही काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, म्हणजे कुणाकडून तरी ते केले गेले पाहिजे असा उल्लेख ते तुम्हाला कळेल मी जेव्हा घेईन ऍक्टिव्ह पॅसिव्ह. इथं काय म्हटलंय, एव्हरी वन शुड बी डन. डन म्हणलंय, डू डीड नाही, डन विथ लॉयल्टी. हे 12 वाक्य लक्षात ठेवा. आपला एक काही दिवसातच ऍक्टिव्ह पॅसेज सुरू होईल, तेव्हा आपण त्याचा अभ्यास करूया. 13वं वाक्य स्वप्नाली, 4 फॉर्म सांगून टाक. हा. नो. हा, शुडन नो. नो. हा. हा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. म्हणजे या सगळ्या वाक्यांमध्ये अपेक्षित शुड बी होता, आणि नंतर नाम किंवा विशेषांची अपेक्षा होती. पण 12वं आणि 13वं वाक्य असं आलं की जे शुड बी मध्ये बसत नाही. 12वं वाक्य पॅसिव्ह फॉर्म मध्ये आलं. तो शिकायला घेतला की कळेल पॅसिव्ह वाक्य कसे असतात. आणि 13वं वाक्य आहे ते फक्त शुडचं वाक्य आलं. विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, ऍक्टिव्ह पॅसिव्हची वाक्य जे आहेत, तर आपण आता शिकतो त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. म्हणजे करता पहिला, नंतर सहाय्यकारी क्रियापद किंवा मॉडल ऑक्झिलरी, आणि नंतर क्रियापदाचं रूप. पण पॅसिव्ह प्रकारामध्ये आपल्याला बघायला मिळतं, पहिलं कर्म येतं आणि मग नंतर बाकी हे सगळं, शेवटी करता उपस्थित असेल तर. नाही कळलं डोंट वरी, मी जे काय म्हणतो ते नाही कळलं डोंट वरी. पण पॅसिव्ह वाक्य काय लागतात, तर पॅसिव्ह वाक्य ही पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये किंवा कधी कधी बोलण्यामध्ये येतात. म्हणून त्याचा अभ्यास आपण थोडंसं पुढच्या आठवड्यामध्ये, म्हणजे याच आठवड्यामध्ये जमलं तर आपण आठवडा संपण्यापूर्वी घेऊन टाकूया. ओके. आता 14वं वाक्य, घराचे दरवाजे मजबूत असायला हवे. असायला म्हणजे बी येईल बघा आता. नाही नाही, चुकलं. आता थांबा 2 मिनिटं. वैशाली बालवडकर माझ्या मॅडमला सांगू द्या.
सुशीला ठाकरे मॅडम सांगताय का तुम्ही? सांगा सांगा सांगा. येस. काय सांगताय बरं? घराचे दरवाजे मजबूत असायला हवे. डोर ऑफ द हाऊस. आता घराचे दरवाजे अनेक वचन ना. द डोर्स ऑफ हाऊसेस शुड बी स्ट्रॉंग. असं म्हणा. म्हणा आता पूर्ण वाक्य. द डोर्स ऑफ द हाऊसेस शुड बी स्ट्रॉंग. येस. नकार घेताय फक्त इंग्लिश मध्ये? ठीक आहे. ओके. डोंट वरी. बोललात व्हेरी गुड. आफ्टर लॉंग टाइम. मी मध्ये म्हणला आता ठाकरे मॅडम. हा हा. द डोर्स should not be strong. Yes, yes, yes. Should the doors of the houses be strong and shouldn't the doors of the houses be strong? वैशाली बालवडकर मॅडम तुमचा राऊंड आहे. तुमचं वाक्य आहे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध असले पाहिजे. वैशाली बालवडकर मॅडम. अवेलेबल. अवेलेबल. हा. बोला. हो. हा. शुड बी. हो हो हो. येस. हा. फॉर ऑल म्हणा. चला. फॉर ऑल. येस. येस. नकार घ्या. अवेलेबल. फॉर ऑल. फॉर ऑल. प्रश्न. शुड बी. फॉर ऑल. हा. शेवटचं घ्या. या. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. येस. आता मीनाक्षी गोसावी मॅडम तुम्हीच राहिलेला आहात. स्नेहल कडलगनी पास केला असल्यामुळे आता मीनाक्षी गोसावी मॅडम तुमचं वाक्य आहे प्रत्येक व्यक्तीने इतरांशी नम्र असले पाहिजे. नम्र असणे म्हणजे पोलाइट शेवटी घ्यायचंय. प्रत्येक व्यक्तीमध्ये एव्हरी पर्सन. चला मॅडम सांगा. गोसावी मॅडम. एव्हरी पर्सन. कुठे गेल्या आहेत? मीनाक्षी गोसावी मॅडम म्हणा मी मदत करतो मग तुम्हाला. चला. आहेत का मॅडम? हा. एव्हरी पर्सन. हा. शुड बी. एव्हरी पर्सन शुड बी नाही. पोलाइट. एव्हरी पर्सन शुड बी पोलाइट विथ अदर्स. एव्हरी पर्सन शुड बी पोलाइट विथ अदर्स. मीनाक्षी मॅडम सांगता नकार. फक्त शुड नॉट बी येणार. हा. हंबल. हंबल अगदी व्हेरी गुड. हंबल पण चालेल. पोलाइट पण चालेल. काय हरकत नाही. हंबल इज व्हेरी गुड. एव्हरी पर्सन शुड बी हंबल विथ अदर्स. नकार. नकार सांगा. चला कुणी पण सांगा. येस. प्रश्न सांगा. अगदी बरोबर. नकारार्थी प्रश्नार्थी. शुडंट. व्हेरी गुड. आता शेवटचं वाक्य होईल का नाही सांगता येत नाही. टाइम अप होईल तरी सुद्धा शेवट